डच लोक हे प्लॅनिंगसाठी फार फेमस आहेत. प्लॅनिंग म्हणजे की कुठलेही त्यांचं इव्हेंट असेल किंवा कुठे वेकेशनला जायचं असेल तर त्यांचं प्लॅनिंग हे 4-5 महिने आधीच सुरू होतं. जसं की मुलांचा बड्डे येत असेल, मार्चमध्ये जर बड्डे असेल तर ते तुम्हाला जानेवारी महिन्यामध्येच इन्व्हिटेशन कार्ड पाठवतात. म्हणजे एवढ्या आधीपासून त्यांचं सगळ्या गोष्टींचं एकदम प्लॅननुसार सगळं काही चालू असतं. आता आम्हालाच गेल्या शुक्रवारी अशा प्रकारे फॉर्म दिलेले आहेत आणि हे फॉर्म आहे समर हॉलिडेचे. तर तुम्हाला येथे तुमचं नाव आणि तुम्ही समरमध्ये कुठे हॉलिडेला जाणार असाल तर त्यासाठी जर तुम्हाला सुट्टी हवी असेल तर ती तुम्हाला यामध्ये सुट्टी लिहून द्यायची आहे. म्हणजे की जे जे पालक आहेत आणि ज्यांची मुलं स्कूलमध्ये जातात त्यांना एक ठराविकच काळ असतो जो ते वेकेशनला जाऊ शकतात. एक तर डिसेंबरमध्ये आणि एक समर वेकेशनमध्ये. आता ज्या लोकांना मुलं आहेत त्यांना समर वेकेशनचा काळ जो आहे तेवढ्या तारखेंमध्ये आधी सुट्ट्या देणार आणि ज्यांना मुलं नाही आहेत किंवा जे सिंगल आहेत त्यांना मग समर वेकेशनच्या आधी त्यांच्या सुट्ट्या मंजूर केल्या जातील किंवा नंतरनं. परंतु जो सुट्टीचा काळ असतो मुलांचा त्या काळामध्ये त्यांच्या पालकांना तर यावर्षी समर वेकेशन 4 जुलैपासून सुरू होत आहे. तर 4 जुलै ते 16 ऑगस्ट या काळामध्ये फक्त त्याच लोकांना सुट्ट्या मिळतील ज्यांना मुलं आहेत. म्हणजे ते सुट्टीला जाऊ शकतात, एन्जॉय करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे आम्हाला फॉर्म दिले गेलेले आहेत आणि हे भरून द्यायचे आहेत. त्याचबरोबर आमचं जे ॲप आहे कामाचं त्याच्यावरती पण आम्हाला या सुट्ट्या टाकायच्यात आणि हे भरून दिल्यानंतरनं 6 फेब्रुवारीपर्यंत हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्यानंतरनं मग जे आमचं मॅनेजमेंट आहे ते त्यानुसार सगळ्यांना प्लॅन करून सगळ्यांना सुट्ट्या त्यांच्या मंजूर केल्या जातील आणि सुट्ट्या मंजूर झाल्यानंतरनं मग आपण बुकिंग वगैरे तिकीट्स काढणं हे सगळं प्लॅनिंग आपण सुरू करायचं आहे. परंतु मॅनेजमेंटला एवढ्या साऱ्या लोकांना सुट्ट्या द्यायच्यात तर मग त्या कधी कशा कुणाला द्यायच्या ते ठरवण्यासाठी अशा प्रकारे 6 महिने आधीच प्लॅनिंग सुरू होतं. आत्ता सुरू आहे जानेवारी महिना आणि आपल्याला समर म्हणजे 4 जुलैपासून सुट्ट्या सुरू होणार. तर त्यानुसार मग सगळ्यांना छान समर वेकेशनचा आनंद घेता यावा म्हणून अशा प्रकारे प्लॅनिंग केलं जातं. यावरूनच डच लोकांचं प्लॅनिंग आपल्याला समजतं. ते खूप पर्टिक्युलर असतात त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये.